नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। आज आपण मागील व्हिडिओचा राहिलेला पार्ट कंटिन्यू करणार आहोत। काल आपण बघितलंय भारतीय कालांचा इतिहास याच मुद्द्याचा राहिलेला पार्ट आपण आता बघूयात। जे विद्यार्थी मित्र काल ॲब्सेंट असतील त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मागील व्हिडिओच्या लिंक असतील तर तुम्ही आवर्जून बघू शकतात। आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं ॲप डाउनलोड केलेलं नसेल STI-RCP ॲप हे डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला यासोबतच भरपूर फ्री मटेरियल अवेलेबल आहे, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। तर चला आपण वळूयात आपल्या मुद्द्याकडे। तर आपण काल बघत आलेलो आहोत, काल भारतीय मूर्तिविज्ञान भारतीय मूर्तिविज्ञान हा आपला शेवटचा मुद्दा होता आणि तिथून आपण आता सुरुवात करूयात। तर काय आहे भारतीय मूर्तिविज्ञानमध्ये, तर कुशल काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली होती। या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातलेला आहे। भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया कोणत्या शैलीने घातला आहे, तर मथुरा शिल्पशैली, हे लक्षात घ्या। देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहण्यास मिळते। ज्या देवांच्या वेगवेगळ्या प्रतिमा आहे त्यांचा उपयोग करण्याची जी कल्पना आहे तर ती कुशाण नाण्यांवरती सर्वप्रथम पाहावयास मिळते। गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले। इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात काश्य मूर्ती घडविण्याची कला विकसित झाली आहे। इथे चोळ राजांच्या काळामध्ये किंवा अधिपत्याखाली या दक्षिण भारतामध्ये जे आहे कास्य मूर्ती विकसित झालेल्या आहेत। त्यामध्ये शिव पार्वतीची मूर्ती असेल, नटराज असेल, नटराज यांची मूर्ती ही आपल्याला इथे चित्रामध्ये दाखवलेली आहे। ही बघा नटराज मूर्ती अशी आहे। त्यानंतर असेल विष्णूची मूर्ती, यासारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या। त्यानंतर बघा स्थापत्य आणि शिल्पकला काय आहे आपण बघूयात। भारतामध्ये अनेक कोरीव लेण्या आहेत। कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झालेली आहे। कोरीव लेण्यांची परंपरा कधीपासून, तर 3ऱ्या शतकात सुरू झालेली आहे। तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पांचे एकत्रित उदाहरण असते। संपूर्ण लेण्या हे काय असतं, स्थापत्य आणि कोरीव लेण्यांचे एकत्रित उदाहरण असते। प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात। जी प्रवेशद्वारे असतात, त्यानंतर आतील जी उभी खांब असतात बघा ती असेल, मूर्ती असतील, यावरून शिल्पकला म्हणजे त्या नमुन्यांवरून आपल्याला लक्षात येतं की शिल्पकला कशी असते किंवा त्याचं हे उत्तम नमुना आहे। भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहेत। आणि त्यामध्ये बघा महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ लेण्या असतील। येथील लेण्यांना इसवी सन 1893 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे। आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे। 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला। भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झालेली आहे। बघा भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात जर विचारलं तर 4थ्या शतकात आणि गुप्त साम्राज्याच्या काळात झाली। गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्या बाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते। जेव्हा म्हणजे गुप्त काळ होता त्या काळाच्या सुद्धा सुरुवातीला फक्त गाभारा आणि त्या बाहेरील 4 स्तंभ एवढेच मंदिराचे स्वरूप असत। असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की हे स्वरूप कोणत्या काळातील आहे किंवा कोणत्या काळाच्या सुरुवातीचं किंवा कोणत्या काळातील आहे असं तर नक्कीच विचारू शकतात। नेक्स्ट बघा, इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते। 4थ्या काळापासून सुरू झाले आणि इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून सुरू झाले तर 8व्या शतकापर्यंत ते पूर्ण झाले। हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते। मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झालेल्या आहे। शिखरांच्या रचना वैशिष्ट्यांनुसार या शैली ठरवलेल्या असतात। त्यामध्ये उत्तर भारतातील नागर असेल, दक्षिण भारतातील द्राविड या प्रमुख मानल्या जातात। उत्तर भारतातील नागर ही शैली आहे लक्षात ठेवा, तर दक्षिण भारतातील द्राविड
ही शैली आहे. या 2 शैली प्रमुख मानल्या जातात त्या काळातल्या. या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असे म्हणलेले आहे. बघा, हे तिन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. उत्तर भारतातील शैलीला नागर म्हटलेलं आहे. दक्षिण भारतातील शैलीला द्राविड शैली म्हटलेली आहे. आपण द्राविड मंदिरे वगैरे बघतो. आणि या दोघांच्या मधून म्हणजे दोघांच्या मिश्र शैलीला आपण वेसर म्हटलो. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रात आढळणारी जी भूमिज आणि नागर मंदिर शैली जी आहे तर यांच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहेत. भूमिज शैलीमध्ये क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांची प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. काय आहे हिचं वैशिष्ट्य? नागर भूमिज शैलीचे वैशिष्ट्य असं आहे की क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. म्हणजे त्या वर जसं जसं आपण रचत जातो तसं त्या लहान लहान होत गेलेल्या आहेत. लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. इथे बघा, हे द्राविड शैलीचे गोपूर याचं चित्र दाखवलेले आहे आपल्याला. त्यानंतर आपण बघूयात नेहमीप्रमाणे हे माहीत करून घ्या, म्हणजेच या हायलाईट केलेल्या तक्त्यामधील माहिती बघूयात. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. आपल्याला हा शब्द खूप परिचयाचा आहे. ते महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशी मंदिरं आजही बघायला मिळतात आपल्याला. ते 12व्या-13व्या शतकामध्ये बांधलेली आहेत. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणांमध्ये विभागलेली असते. तारकाकृती म्हणजे थोडक्यात काय इथं सांगण्यावरून की त्या ज्या बाह्य भिंती असतात तर त्या अनेक कोणांमध्ये विभागलेल्या असतात. तुम्ही सुद्धा हेमाडपंथी मंदिरे बघितलेली असतील तर तुम्ही इमॅजिन करा खरंच तसं आहे का म्हणून. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. हे लक्षात घ्या. हेमाडपंथी मंदिर जे बांधकाम सुरू असतं त्या काळामध्ये जे भिंती बांधताना तिथले दगड असतात तर ते सांधण्यासाठी तिथे चुना वापरलेला नसतो. तर दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. तर बघा, ते हेमाडपंथी जे मंदिर असतात ना, इथे चित्र दाखवलेलं असेल. हे बघा, हे सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर आहे. तर हे मंदिर भिंती बांधल्यासारखे दिसत नाही, म्हणजे दगडात बांधल्यासारखं हे मंदिर दिसतं. तर त्याचं कारण असं आहे की तिथे चुना वापरलेला नसतो. त्यामध्ये त्या कातलेल्या ज्या खोबणी असतात म्हणजे तिथली रिकामी जागा असते त्या आणि कुसू यांच्या आधाराने त्या खोबणी म्हणजे ज्या एकमेकात घट्ट बसण्यासाठी कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधारे भिंती उभारलेल्या जातात. हे कुसू काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मला तर आयडिया नाही येतं. तुम्हाला जर कुणाला असेल माहिती तर नक्की कमेंट करा. मुंबईजवळील अंबरनाथ त्या शब्दावरून असं दिसत आहे की एक जसं आपण चुना वापरतो तशाच प्रकारचं काहीतरी ते असायला पाहिजे. अमरेश्वर नाशिक जवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर आहे. हिंगोलीमधील औंढा नागनाथ हे सुद्धा हेमाडपंथी मंदिराचं उत्तम उदाहरण आहे. सिन्नर येथील आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे आणि अंबरनाथ येथील अमरेश्वर हे सुद्धा मंदिर आहे बघा. त्यासाठी बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे आहेत. कुणाच्या आसपास सुद्धा असलेली अशी मंदिरं बघा. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले आहे. मध्ययुगीन काळामध्ये काय झालेलं आहे, मुस्लिम सत्ता होती त्यांच्या आश्रयाखाली पर्शियन असेल, मध्य आशियाई असेल, अरबी असेल आणि इस्लाम पूर्व भारतीय असेल असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आलेले आहे. त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले आहे. अनेक देखण्या वस्तूंची निर्मिती केली गेली आहे त्या काळामध्ये. दिल्लीजवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार आहे बघा. आग्रा येथील ताजमहल आहे. विजापूर येथील गोल घुमट आहे. या वस्तू मुस्लिम स्थापत्य शैलीच्या आहे आणि खरंच अप्रतिम असतात त्या दिसायला. जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत या मंदिरांची. कुतुब मिनार ऐबक याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला होता. ऐबक यांच्या काळामध्ये कुतुब मिनारला सुरुवात केली आणि अल्तमश
यांच्या कारकिर्दीत कुतुब मिनाराचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. बघा इथे सुद्धा प्रश्न येईल तुम्हाला की कुतुब मिनार कुणाच्या काळात बांधायला सुरुवात झाला होता, असा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. आणि 2 वाक्य सुद्धा विचारले जातील. शेवट कुणाच्या काळात झालेला आहे ते पण लक्षात असू द्या. अल्तमश आणि सुरुवात ऐबक. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर म्हणजे जर फुटामध्ये सांगायची म्हणली तर 240 फूट आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये जाहीर केलेलं आहे. हे बघा कुतुब मिनार दिसत आहे तुम्हाला इथे. त्यानंतर मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधलेला आहे. हे प्रत्येकाला माहीत आहे. शहाजहान याने त्याच्या बेगमसाठी म्हणजेच बायकोसाठी ताजमहल बांधला आहे. आणि ताजमहल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण आहे. ताजमहल प्रत्येकाला माहीत आहे. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केले आहे. हे सुद्धा आपण बघितलेले आहे. 1983 आय थिंक ताजमहल आहे. जर माझं चुकलं असेल तर तुम्ही कमेंट्स करा, हे राईट आहे की रॉंग. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूरच्या गोल घुमट या अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद आदिल शहा याची कबर आहे. बघा विजापूरचा जो गोल घुमट आहे तर त्यामध्ये मोहम्मद आदिल शाह यांची कबर आहे. हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल पाहिजे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. आता हे मंदिर ज्यांनी प्रत्यक्षात बघितलेलं असेल त्यांना हे खूप छान समजेल. या सज्जात उभे राहून जर कुजबुजले, असा तिथे एक सज्जा आहे की त्या सज्जामध्ये उभे राहून जर कुजबुजले तर तो आवाज सर्वत्र ऐकू येतो. जोरात टाळी जर वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. असं मजेशीर हा गोल घुमट आहे. इथे चित्र सुद्धा दाखवलेलं आहे बघा गोल घुमटाचं. बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष त्याला भेट दिलेली असेल, काही जण काही दिवसांमध्ये जातीलही. गोल घुमट भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्य शैली उदयाला आली आहे. तिला इंडो गोथिक स्थापत्य शैली असे म्हटले जाते. ब्रिटिश सत्ता जेव्हा प्रस्थापित झाली त्यानंतर इंडो गोथिक नावाची जी स्थापत्य शैली आहे ती उदयाला आलेली आहे. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या असतील, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन्स यांसारख्या इमारतींमध्ये ही शैली जास्तीत जास्त पाहावयास मिळते. चर्च असेल, सरकारी कचेऱ्या असेल, निवासस्थाने असतील मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांची, रेल्वे स्टेशन्स असतील, अशा ठिकाणी इंडो गोथिक ही शैली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे बघा रेल्वे स्टेशन आपण आधी पण बघितलं. हे सुद्धा मुंबईच्या ठिकाणी सुद्धा त्या शैलीचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसुद्धा याचा समावेश केलेला आहे. तुम्ही आता याचं मला इसवी इयर सांगा की कोणत्या वर्षी आपण या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे टर्मिनसचा समावेश केलेला आहे जागतिक वारसा स्थळामध्ये. आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे. भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा नेमकी काय आहे बघूयात. लोककलेच्या परंपरा आहेत ह्या. भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्यांच्या परंपरा आहेत. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत. या लोककला धार्मिक उत्सव असेल, सामाजिक जीवन असेल यांचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. म्हणजे खूप महत्त्वाचा भाग. कोळी नृत्य असेल, तारपा नृत्य असेल, कोकणातील दशावतार असेल, पोवाडा असतील, कीर्तन असेल, जागर असेल, गोंधळ असेल, ही त्यांच्यापैकीच काही ठळक उदाहरणे लोककलेच्या परंपरांमध्ये मोडतात. अभिजात कलेच्या परंपरा नेमक्या काय आहेत? भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आहे. भरत मुनींनी लिहिलेले जे नाट्यशास्त्र आहे हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर उहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ मानला जातो. हा जो भरत मुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र ग्रंथ आहे ना, त्यामध्ये गायनाचा सुद्धा उल्लेख आहे, वादन आहे, नर्तन आहे, नाट्य आहे आणि भरपूर कला आहेत. आणि हा एक सर्वाधिक प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथांच्या जोड्या लावावरती तुम्हाला बरेच वेळेस प्रश्न विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. शृंगार, हास्य, बीभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक,
अद्भुत आणि शांत असे 9 रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानलेले आहेत. हे रस बघा आपण मराठी विषयामध्ये व्याकरणात सुद्धा बघत असतो. तेच रस इकडे आहेत. हा एक कलेचा भाग आहे किंवा कला सादरीकरण करताना हे घटक मूलभूत मानले जातात. भारतीय लोकांच्या बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले. त्यामुळे त्या अधिक समृद्ध होत गेल्या. शास्त्रीय गायन असेल, वादन असेल, नृत्य असेल यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारी घराणी निर्माण होत गेली. नंतर ते बघूयात आपण. भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा 2 प्रमुख शाखा बनलेल्या आहेत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेदसुद्धा त्यामध्ये झाल्यानंतर उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघूयात आपण. माहीत आहे का तुम्हाला? हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. नेमकं काय आहे बघू यामध्ये आपण. तर विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिल शाह विजापूरचा आहे. हे आपण 11वीच्या इतिहासामध्ये सुद्धा ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. तर इब्राहिम आदिल शाह दुसरा याने दख्खनी उर्दू भाषेत किताब ए नौरस हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा. हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित असून गायनानुकूल गीते असलेला ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे हा खूप अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. इब्राहिम आदिल शाहचा किताब ए नौरस, त्याचं नाव लक्षात ठेवा आणि व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. त्यामध्ये काय आहे हे जास्तीत जास्त विचारलं जात नाही, तरी तुमच्या माहितीस्तव त्यामध्ये भरपूर काही आहे. गायनाकुल म्हणजे गायनासंबंधित आहे. त्यानंतर ध्रुपद गायन असतं एक, त्याचा सुद्धा समावेश त्यामध्ये आहे. नेक्स्ट बघूयात आपण. या ग्रंथांचा मराठी अनुवाद डॉक्टर सय्यद याह्या नशीत यांनी केला असून त्याची मराठी संस्करण डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी केले आहे. यांचा अनुवाद विचारला तर जात नाही शक्यतो, तरी राहील लक्षात तर ठेवून बघा. डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. हे माते सरस्वती तू जगज्योती आणि सर्व गुणी आहेस, इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. तर हे अरुण प्रभुणे यांनी जो अनुवाद केलेला आहे मराठीमध्ये, या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहाऱ्याचा अनुवाद त्यांनी पुढील प्रमाणे केला आहे बघा. या मुखपृष्ठावरील दोहारा जो आहे तो काय म्हणतो आपण बघू. हे माते सरस्वती तू जगज्योती आणि सर्व गुणी आहेस, इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. मला नाही वाटत की हे या ग्रंथाचं ह्या सुरुवातीच्या 2 ओळी विचारतील म्हणून. उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी असेल, ओडिशी नृत्य असेल, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनी अट्टम हे 2 ज्या नृत्यशैली आहेत त्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांचा सुरेख मेळ पाहण्यास मिळतो. बघा सगळ्यात महत्त्वाचा आहे हा मुद्दा. यावरती नेहमीच प्रश्न विचारले गेले आहेत आणि अजूनही विचारणारच आहेत. उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी प्रकार फेमस आहे, ओडिशाचा ओडिशी आहेत, तामिळनाडूचं भरतनाट्यम आहे, जोड्या लावायला हा प्रश्न फिक्स असतो, आंध्र प्रदेशचा कुचिपुडी आहेत, हे नाट्य आहे तिथील, केरळचे 2 आहे कथकली आणि मोहिनी अट्टम. हे तुम्ही लक्षात ठेवा नक्कीच. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्यांचे महोत्सव साजरे केले जातात. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर तेथे परदेशातूनही अनेक रसिक येत असतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे बघा, या संबंधित आहे. अलीकडील काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल असलेला दिसून येतो. म्हणजे जुन्या काळातल्या ज्या प्रथा आहे त्याच्या वेगळं काहीतरी करण्याचा कल आजकाल दिसत असतो यांच्यामध्ये. त्यामध्ये पाश्चात्य संगीत असेल, पाश्चात्य नृत्य असेल यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्नही दिसतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचं नाव आहे. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील
नृत्य नाट्य परंपरा यांचा मेळ साधला आहे. असं वाटतं की यांच्या नावाबद्दल म्हणजे प्रश्न पडू शकतो, कारण असं आहे त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपियन रंगभूमीवरील नाट्य परंपरा या दोघांचा मेळ घातलेला आहे. थोडंसं नाव लक्षात असू द्या, उदय शंकर. लोकनृत्याच्या विविध शैलींनाही त्यांनी स्थान दिलेले आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण राहिलेला पार्ट उद्या बघूयात.